हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी अगदी मजेत आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती पावसाचं वातावरण आहे आणि इतकं छान वातावरणामध्ये आम्ही काहीतरी प्लॅन केलेलं आहे. ते आता तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये समजेलच आम्ही कुठे चाललो आहे. तर त्याआधी आम्हाला सहस्रांशूचा हट्ट पूर्ण करायचा होता. तो म्हणजे सहस्रांशूला छोटी टॉय पाहिजे होती, ती म्हणजे ज्याच्यामध्ये चॉकलेट पण आहे आणि टॉय पण, असं कुठेतरी त्यांनी बघितलं त्याला पाहिजे होतं. तर इथे घेऊन आलो आम्ही. तर तो इथे शोधत आहे. त्यांनी बाईक वगैरे सिलेक्ट केली, त्याच्यानंतर त्यांनी बाईक रिजेक्ट केली आणि त्याच्यानंतर त्यांनी एरोप्लेन घेतला होता. तो इथे दिसलाच नाही आहे व्हिडिओमध्ये. तर त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत इतक्या सुंदर वातावरणामध्ये जेवण करायला, म्हणजे डिनर करायला. आत प्रवेश करताच अगदी मनापासून स्वागत केले जाते. स्टाफचं हसमुख चेहरा आणि वागणं मराठमोळा पाहुणचार आहे या ठिकाणी. सगळ्यात मोठं प्लस पॉईंट म्हणजे आपलेपणाची भावना निर्माण होते तिथे. आतला इंटेरियर छान होता. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही मूर्ती बघू शकता, त्यांना नमन आहे माझं. आतमधलं आता बघा, आतमध्ये मस्त छान असं लाईव्ह म्युझिक होतं. हो, ते लाईव्ह म्युझिक बघायला आणि ऐकायला इतकं छान वाटत होतं. इतकं रमू शकतो ना आपण तिथे. संध्याकाळी 7ला गेलो तर रात्री 10पर्यंत पण आपण तिथे रमू शकतो. इतकं छान इंटेरियर, इतकं छान सगळं त्यांनी अरेंजमेंट केली होती. तर तिथेच लाईव्ह म्युझिक सुरू असताना मुलांनी आईबाबांना डिस्टर्ब नाही करावं याकरिता त्यांनी साईडला थोडंसं जागा होती तिथे, त्या स्पेसमध्ये छोटा प्ले एरिया तयार केला होता आणि त्या छोट्या प्ले एरियामध्ये सगळ्यांची मुलं खेळत होती. तसंच आमचा पण सहस्रांशू गेला तिथे खेळायला आणि त्यांनी केले तिथले मित्रमैत्रिणी तयार आणि मस्त त्यांच्यासोबत खेळायला लागला. तर आता आम्ही इथे लाईव्ह म्युझिक एन्जॉय करता करता आम्हाला काही गोष्टी तिथे दिसल्या, त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खरंच खूप उत्कृष्ट वातावरण आणि किंमत जरी थोडी जास्त वाटली ना तरी मिळणारा अनुभव हा त्यापेक्षा खूप मौल्यवान होता तिथे. तर आता तुम्ही इथे बघू शकता, हे सगळे आहे अँटिक पीस. अँटिक पीसचं तिथे खूप मोठा खजिना होता. तो खजिना बघता क्षणी एक छोट्या छोट्या जुन्या आठवणी आठवायला लागल्या की हो, आपल्याकडे पण असं होतं का, आजीकडे होतं, मामाकडे होतं, मावशीकडे. कुठेतरी आपल्याला अशी एखादी गोष्ट तिथे दिसणारी गोष्टांपैकी एकतरी गोष्ट आपण कुठेतरी कधीतरी बघितलेली असते. तर पितळाची भांडी वगैरे, आणि तिथे त्यांनी प्रॉपर असं किचन ऑर्गनाईज केलेलं होतं आणि चूल वगैरे तिथे मांडून ठेवली होती. तर हा पण पुरातन काळातला डोर वगैरे नाही का, सगळं खूप छान होतं तिथे बघण्यासारखं. तर इथे सहस्रांशूचं मस्ती सुरूच होती आणि त्याचं तिथे प्ले झोनमध्ये पण मन लागलेलं नाही. त्यानंतर तो म्हटला की मला इकडे खेळू दे, तिकडे खेळू दे. त्याचे बाबा म्हटले चल तू इथनं तुला दुसरीकडे खेळवतो. तर तितक्यामध्ये आता तुम्हाला बघा, इकडल्या साईडनी जेवणाचं आहे सगळं अरेंजमेंट आणि इकडे लाईव्ह म्युझिक आणि इकडे जे तुम्हाला झाडं सगळे दिसत आहे इथे ना, खरंच इतकं रमत होतं. तिकडे स्विंग वगैरे पण आहे, ते आता तुम्हाला दिसेलच समोर. तर इथे सहस्रांशूला आम्ही कसं तरी मनवलं आणि आम्ही इथे बसलो. कुठे? बैठकीमध्ये. आम्ही बैठकीमध्ये बसण्यासाठी नंबरसुद्धा लावलेला होता. इथे नंबर लावावं लागते बैठकीत जेवण करायला बसायला. बघा किती राजेशाही थाटमध्ये आमचं जेवण होणार आहे ना आता. तर इथे आम्ही केलेली आहे व्हेज बिर्याणी ऑर्डर. तर सहस्रांशूनी जे तुम्हाला सांगितलं ना की हेलिकॉप्टर घेतला, तो आता तिथे खेळत आहे आणि त्याला आता माझ्यासोबत सगळे फोटो व्हिडिओ काढायचे होते म्हणून त्याला आईचा खूप लाड आलेला होता तेव्हापर्यंतचाच. त्यानंतर मग सहस्रांशू हातात काही लागत नाही. एकदा कुठे गेला ना तो इकडे तिकडे फिरतच राहतो. इकडे सगळ्या फॅमिली होत्या आणि सगळे कुटुंबांसोबतच इथे मस्त जेवण करायला पण छान वाटत होतं. सेफ वाटत होतं, सेफ फील होत होतं. सगळे फॅमिलीच होती तिथे. तर आमचे असे व्हिडिओ फोटो सगळं काढून झाल्यानंतर सहस्रांशूंना ही अँटिक सायकल दिसली. अँटिक सायकल दिसल्यानंतर सहस्रांशू काही सोडणार नव्हता, कारण की छोटी तो सहस्रांशू आहे. त्यामुळे त्यांनी अँटिक सायकलवर थोडा फेरफटका घेतल्यानंतर त्याची आई कुठे मागे पडते, ती पण मस्त स्वयंपाक बनवायला लागली. तिथे जेवण तयार करत होती मी चुलीवर. तर तुम्ही नक्की या जेवण घ्यायला माझ्या हातचं त्याच हॉटेलमध्ये. तर तुम्ही कधी अशी मुलगी बघितली आहे का जी हॉटेलमध्ये जाऊन स्वतः जेवण बनवते? तर ती मीच आहे. तर बघा मस्त काय म्हणते त्याला, वाटा परवंटा ना, हां असंच काहीतरी काइंड ऑफ म्हणतात, ते पण यूज केलं. आणि हे जे पीठ आपण गिरणीसारखं असतं ते पण सगळं म्हणजे इतकं बघण्यासारखं होतं. मला एक्झॅक्ट नाव नाही माहीत, सॉरी, पण मला ते खूप छान वाटलं. पितळाच्या भांड्यामध्ये जेवण वगैरे बनवायचं. मस्तपैकी असं नाटक केलं की मी जेवण बनवलेलं आहे आणि हजबंडला म्हटलं थोडं स्माईल करा, कारण की आता सहस्रांशू खेळत आहे, तर आपला टाईम आहे आता. आणि अशा पद्धतीने आम्ही तिथे छानपैकी एन्जॉय केला. आता आमचं डिनर पण झालेलं आहे तिथे, पण मन अजून रमलेलं आहेच. म्हणजे बाहेर निघायचं काही इच्छा नव्हती तिथनं. सहस्रांशूचं खेळणं सुरू होतं, माझं व्हिडिओ काढणं सुरू होतं, श्यामचं सुद्धा लाईव्ह म्युझिक वगैरे हे सगळं त्यांचं म्हणजे एन्जॉयमेंट हे आमची तिघांची पण वेगवेगळ्या पद्धतीने सुरू होती. तर मग आता इथे बघा, हे तुम्हाला दाखवलं होतं मी छत्रपती शिवाजी महाराज.
तर यांची जी मूर्ती आहे ती पण खूप आकर्षित होती. त्यानंतर आम्ही बसलो स्विंगवर आणि स्विंगवर मस्त स्विंग करत करत आम्ही दोघं गप्पा करत होतो. त्यांना म्हटलं थांबा मी थोडा व्हिडिओ काढते, तर थोडं हसले ते. बस त्यांना जास्त काही व्हिडिओमध्ये बोलताना वगैरे तुम्ही बघितलं नसेल. आणि त्यानंतर हा सहस्रांशू परत इकडे तिकडे फिरून आलाच आणि त्याला जर ये म्हटलं ना की तो पळून जायचा. बघा आता मी यांना म्हटलं की माझा पण थोडा फोटोशूट करा, व्हिडिओ शूट करा, तर ते बोलले थांब मी तुझा व्हिडिओज काढतो स्विंगवरचा. तर अशा पद्धतीने त्यांनी छान मला व्हिडिओ काढून दिला आणि स्विंगवर मस्तपैकी मी एन्जॉय केला आहे. तुम्ही बघू शकता तिकडे लाईव्ह म्युझिक सुरू होतं आणि ते मी एन्जॉय करता करता माझे हावभाव तुम्हाला समजून येईल. त्या लाईव्ह म्युझिकमध्येच मी गुंग होती आणि इकडे स्विंग करत होती. तर अशा पद्धतीने आम्ही हा डिनर प्लॅन केलेला पूर्ण सक्सेसफुल झाला. खूप छान एन्जॉयमेंट झाली. कधी कधी आपल्याला फॅमिलीसोबत जो टाईम आपण जो स्पेंड करतो तो नेहमी मेमोरेबल राहायला पाहिजे असं ते वाटते. तर तसा हा डे आमचा बनलेला होता. तर अशा पद्धतीने आम्ही तिथे खूप छान छान एन्जॉयमेंट केली आणि सहस्रांशूला पण खूप छान मजा आली. सहस्रांशू तर एंट्रन्स डोअरमध्ये सुद्धा डान्स करायला मागे बघितलं नाही त्यांनी. इतका त्यांनी एन्जॉय केला की ते लाईव्ह म्युझिकमध्ये सुद्धा तो डान्स करत होता. तर तिथनं आम्ही त्याला इकडे कसं तरी आणलं, इथे तो डान्स करायला लागला. म्हणजे एंट्रन्स डोअरमध्ये बघा जाताना लोकांना सुद्धा जागा देत नाही तो, इतका तिथे त्याला डान्स करायचा आहे. मग त्यानंतर त्याला कसं तरी इकडे आणलं आणि इकडे तो बघा इकडे पण परत त्याचं तेच सुरू झालेलं आहे, डान्स डान्स डान्स. मग त्यानंतर आम्ही कुठेतरी त्याला कुठे स्टॉप करायचं म्हणून आम्ही बाहेर निघालो. तर त्याचे बाबा पान आणायला गेले होते. आम्ही जेवण केल्यानंतर पान खायचं विचार केला तर दोघांसाठी पान आणायला गेले. तोपर्यंत सहस्रांशूचं इथे सुरू होतं माझं पोज घे, माझ्या फोटोज काढ, माझा व्हिडिओ काढ. आणि हे होते बैलगाडीच्या तिथे म्हणजे आपण बाहेर निघताना तिथे बैलगाडी होती तर तिथे छान त्यांनी डेकोरेट केलं होतं. तिथे सहस्रांशूचं व्हिडिओ फोटोशूट सगळं सुरू होतं. तर बाहेर निघेपर्यंत तुम्ही एंटरटेन करू शकता असं हॉटेल म्हणजे हे हॉटेल वाटलं मला. तर तुम्हाला याची काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेल कुठे आहे हॉटेल आणि कशा पद्धतीचा हॉटेल आहे, कुठे आहे पुण्यामध्ये हे हॉटेल. तर आणि रिव्ह्यू पण दिली त्याच्या जेवणाचा. जेवण तसं छानच होतं. आणि हे बघा याचे पोजेस सुरूच आहे, तो काही संपवायचं नाव नाही आहे त्याचं. आणि हां तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, तुम्ही यार व्हिडिओ शेवटपर्यंत बघता तर लाईक करा जाणं प्लीज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.